हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच. मला जो काही सपोर्ट आहे त्याच्यामुळे आपला जो परिवार आहे तो वाढतो आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करताय. थँक्यू सो मच. आज आपण बघणार आहोत भाग्यांक सिरीज. पहिले आपण मुलांक सिरीज बघितली की ज्यांचा मुलांक जो आहे त्याच्यानुसार त्यांना 2025 संपायच्या आत त्यांच्यासोबत काय घटना घडणार आहेत. आज आपण बघणार आहोत तुमचा भाग्यांकानुसार सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे जे काही महिने आपल्या हातात आहेत त्या 2025च्या आत तुमच्यासोबत काय घडणार आहे. तर आपण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर करणार आहोत. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी तुम्हाला जाणून घ्यायचं की भाग्यांक कॅल्क्युलेट कसा करायचा. सो जे काही तुमची पूर्ण जन्मतारखेची बेरीज आहे ती असते तुमचं भाग्यांक. म्हणजे समजा तुमची जन्मतारीख आहे 24/10/1983, तर 24 मध्ये 4 अधिक 2 हे झालं 6, हा झालं मुलांक. आणि 2 अधिक 4 अधिक 1 अधिक 1 अधिक 9 अधिक 8 अधिक 3 ही सगळी बेरीज जी आहे ती आहे तुमचा भाग्यांक. तुमच्या जन्मतारखेनुसार पेन पेपर घ्या आणि कॅल्क्युलेट करा. पेन पेपरची गरज नाही, कॅल्क्युलेटर उघडून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. तर आपण आता सुरुवात करूया. काय काय घडणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या गुरूंचा संदेश तुमच्यासाठी काय आहे, एंजल्सचा ॲडवाईस काय आहे, सगळं आपण बघणार आहोत. सुरू करूया. ज्यांचा मुलांक 6 आहे त्यांच्यासोबत कोणत्या घटना घडणार आहेत जाणून घेऊया. सुरुवात करूया रिलेशनशिप पासून. रिलेशनशिपमध्ये खूप जास्त आतापर्यंत कन्फ्युजन होतं तुम्हाला. अनेक नाती तुमच्या आयुष्यामध्ये आली, ठीक आहे, पण त्यातली व्यक्ती कुठली आपल्यासाठी योग्य आहे हे तुम्हाला कायम कन्फ्युजन राहिलं होतं. ह्या वेळेला हे कन्फ्युजन आहे ना, या येणाऱ्या 4 महिन्यात तुमचं डोळे उघडणारं असणार आहे, असं हे कार्ड सांगते. त्यानंतर असणार आहे फायनान्समध्ये योग्य ऑपॉर्च्युनिटी येईपर्यंत महत्त्वाचा डिसिजन तुम्ही घेणार नाही, कारण तुमच्याकडे तुम्ही ऑलरेडी काही कॉन्क्रीट डिसिजन घेतलेले आहेत तुमच्या फायनान्स रिलेटेड, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड. परंतु अजून काही गोष्टी तुम्हाला आयुष्यात करायच्या आहेत, अजून काही नवीन इन्व्हेस्टमेंट करायच्या आहेत, पण योग्य ऑपॉर्च्युनिटी येईपर्यंत तुम्ही तसं काही महत्त्वाचा निर्णय घेणार नाही असंही दिसतंय. आत्ता आहे करिअरच्या बाबतीत आलेला आहे. अरे वा, करिअरमध्ये थोडंसं ना तुम्हाला कोणी ना कोणी हर्ट करून जाणार आहे या 4 महिन्यांमध्ये असं दिसतंय. म्हणजे तुम्ही किती तुमचे 24 तास काम केलं, 100% तुमचे दिले तुमच्या कंपनीसाठी, तरीही समोरच्या व्यक्तीला ना त्याची किंमत नसणार आहे. त्यांच्या शब्दांनी तुम्ही घायाळ होणार आहात असं हे कार्ड सांगते. तो जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही जे काम करताय ते हायलाईट कसं होईल आणि तुमच्या चांगल्या स्वभावाचा समोरच्या माणसानं फायदा नाही घेता कामा. तर तुम्ही जे काम करताय ना ते दाखवा. म्हणजे कुणाला काय म्हणतात, बोट ठेवायला जागा नाही राहिली पाहिजे आपल्या कामावरती, असं वर्तन तुमचं करिअरच्या बाबतीत असलं पाहिजे असं हे कार्ड सांगतं. त्यानंतर राहिली हेल्थ. हेल्थच्या बाबतीत हेल्थच कार्ड आलंय. तो जे नंबर 6 आहेत त्यांना आतापर्यंत त्यांनी जे काय एक्झर्शन केलेलं आहे, दगदग केलेली आहे, ती आता बाहेर पडणार आहे. जर तुम्ही जास्त दगदग नाही केली तर आजारपणाचं कार्ड आलेलं आहे, आजारी पडाल, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची. जेवढं काम करायचं तेवढं काम, झोप सुद्धा तेवढीच झाली पाहिजे, व्यायाम सुद्धा तेवढाच झाला पाहिजे, याची कंप्लीट काळजी तुम्ही घ्या असं कार्ड सांगतात. ओके. आपल्याला काही कार्ड आहेत ना आनंद देतात, काही दुःख देतात, पण जे दुःख देतात ते ॲक्च्युली आपल्याला अलर्ट करत असतात, ठीक आहे. बघूया आता आपण तुमच्या एंजल्सचा तुमच्यासाठी काय ॲडवाईस आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये. ओके. एंजल्स ॲडवाईस आहे की बी असर्टिव्ह, म्हणजे तुम्ही तुमच्या मतावरती ठाम राहा आणि लेट गो. काही गोष्टी सोडून द्यायला शिका, ठीक आहे. जिकडे तिकडे आपल्याला आपल्या मनासारखंच घडेल असं होणार नाही. तो काही गोष्टी सोडून द्या, जे तुम्हाला पटत नाही सोडून द्या, पुढे चला आणि तुमच्या मतावरती ठाम राहा. तुमचा निर्णय योग्य आहे, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही तुमचं कार्य करत राहा असं कार्ड्सना सांगायचं, एंजल कार्ड्सना सांगायचं. आता आपण बघूया की तुमचे गुरु तुमच्यासाठी काय संदेश देऊ इच्छितात. आता तुमचे गुरु म्हणजे आता हे साईट ॲरो जरी असलं तरी या कार्ड्सच्या थ्रू तुम्ही ज्या गुरूंना मानता, स्वामी समर्थ, दत्तगुरू, शंकर महाराज, गोंदवले महाराज, कलावती आई, तुम्ही ज्याही गुरूंना तुम्ही मानता ते तुम्हाला या कार्डच्या थ्रू
आज संदेश देणार आहेत. बघूया तुमच्यासाठी त्यांचा संदेश काय आहे. ग्रेस ऑफ द गुरु. बाबाज ग्रेस इज अपॉन यू, यूज इट वेल. किती सुंदर. जे तुम्ही जे काही करताय, तुम्हाला तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आहे, सदैव आहे, असं कार्ड्सचं उत्तर आलेलं आहे. सो अभिनंदन. आशा करते की तुम्हाला माझं आजचं सेशन आवडलं असेल. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपले चॅनल वाढायला मदत करा. चॅनलची फॅमिली वाढायला मदत करा. तुमचे मित्रमंडळी, तुमचे आप्तस्वकीय नातेवाईक यांना सुद्धा आजचे माझे जे सेशन आहे, जे त्यांच्या भाग्यांकानुसार त्यांना शेअर करा. चॅनलवरती सर्व 1 ते 9 आकड्यापर्यंत भाग्यांक ज्यांचं जे येत आहे ते अपलोड केलेले आहे. सो प्लीज जा आणि शेअर करा. थँक यू सो मच.